डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज विशेष न्यायालय सुनावणार निकाल 11 वर्षांनंतर येणार कोर्टाचा निर्णय। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणाच्या जलाशयात जिवंत पाणीसाठा 0%वर। सध्या धरणात असलेल्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा। सांगलीकरांसमोर पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील चांदोली धरणात अवघा 6.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट। सर्वच धरणातील पाणीसाठा 30 ते 40% आसपास। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडीत मधमाशांचा नागरिकांवर हल्ला। हल्ल्यात 70 जण गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। गोंदिया शहरात परशुराम जयंती निमित्तानं बाईक रॅलीत महिला देखील सहभागी। नागरिकांकडून हनुमान चालीसा पठण। अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण। प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ। कापणीला आलेलं धान पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर। मनमाड लासलगाव मार्गावर रायपूर जवळ भरधाव कार आणि बाईकचा भीषण अपघात। अपघातात 2 तरुणांचा मृत्यू। कार चालक ताब्यात। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळा गावात कृषी विभागाची धाड। एचटीबीटी कापसाचे अनधिकृत बियाणं विक्री करणाऱ्यांवरती कारवाई। 13 मे रोजी होणाऱ्या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा अंदाज। ठाणे महानगरपालिका हद्दीत 4,297 इमारती धोकादायक स्थितीत। पावसाळ्यात इमारती पडून दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही म्हणत पालिकेनं हात झटकले। चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान शनिवारी मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक। मुंबई सेंट्रल चर्चगेट दरम्यानच्या लोकल रद्द। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या मुख्य गर्डरच्या कामासाठी ब्लॉक। सीएसएमटी इथे शुक्रवार शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। कोकण रेल्वेवरील निवसर ते राजापूर रोड विभागादरम्यान आज ब्लॉक। सावंतवाडी रोड दिवा, सीएसएमटी मडगाव जनशताब्दी आणि सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेस खोळंबणार। 10वीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा शुल्कात वाढ। 2025 साठी नवं शुल्क आकारलं जाणार। पीएसआय शारीरिक चाचणीचं वेळापत्रक जाहीर। मे ते 6 जून या कालावधीत नवी मुंबईत होणार परीक्षा। मसाले उत्पादनांची झाडाझडती खोळंबली। एफडीएचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे फक्त 50 नमुने संकलित।